गाइस मी नंदिनी, आज आपण बनवत आहोत खिचडी। तर लाल हे आहे मसूरची डाळ, तुरीची डाळ आणि मुंगाची डाळ आणि सोयाबीन वड्या, ह्या दोन्ही तीन डाळ एवढ्या वाटीनी वाटे भरून घेतलेले आहेत आणि थोडीशी सोयाबीन आणि ह्या कणकेवाला तांदूळ। तर तुम्ही बघू शकता आज आपण याची हेल्दी खिचडी बनवतो। दुसरीकडे व्हेजिटेबल मध्ये मीने शिमला मिरची, फुलगोबी आणि आलू काटलेले आहेत। इकडे साहित्य टमाटर, लसणाच्या किडल्या आणि कांदा, इकडे जिरा मोहरी। तर बघा गाईस, इकडे आपण तेल घातलेलं आहे मी गरम करायसाठी। 4 टिल्ल्या तेल घातलेली आहे। तेल गरम होऊ देऊ, कुकर मध्ये लावत आहे मी। तर तेल गरम झालेलं आहे, आता आपण जिरा मोहरी घालून घेऊ, लसूण सुद्धा घालून घेऊ। लसूण जिरा मोहरी छान तडतडू देऊ। लसूण तडतडल्यावर कांदा घालून घेऊ आपण। कांदा घातला, छान कांदा परतून घेऊ, गोल्डन आला पाहिजे। थोडी हळदी घालून घेऊ। हळदी झाली, कांदे थोडा हे झालेला आहे। तर आता आपण फुलगोबी, शिमला मिरची आणि आलू घालून घेऊ। छान 2 पाण्याने धुतलेले आहे, तुम्ही पण 2 पाण्याने धुवून घ्या। छान घालून परतून घेऊ। कमी आचेवर तेलामध्ये होऊ देऊ। छान हेल्दी आणि पौष्टिक आपण खिचडी बनवू। परतून झाल्यावर छान झाकून ठेवू, वाफ घेऊन शिजू देऊ। तोपर्यंत आपण छान धुवून घेऊ यांना पाण्याने, चावल डाळ चण्याला। तर बघा, हे पाणी टाकून छान धुवून घेऊ। छान असे घासू धुवून घेऊ यांना। तर बघा, आपली फुलगोबी हे छान आता हलकी, जास्त शिजवायची नाही आहे, बस। तर छानपैकी आपण डाळ आणि चावल सगळे धुवून घेतलेले आहे आणि दुसरीकडे सोयाबीन भिजवायला घातलेले आहे। इकडे सोयाबीन आपण भिजवायला घातलेले आहे आणि तोपर्यंत आपले हे पण शिजून गेलेले आहेत। कमीत कमी 3 मिनिटांमध्ये हे शिजले आहे, 3-4 मिनिटांमध्ये। आता याच्यात घालू आपण टमाटर, हाफ शिजवून घेऊ यांना पण 2 मिनिट। त्यात थोडंसं माझ्याकडे पुदिना आहे, तर मी पुदिना घालून घेता इथं 2-3 पत्ते। पुदिन्याने थोडे छान चव पण येते। 1 मिनिटामध्ये टमाटर सुद्धा शिजले। तर आता आपण हे घालून घेऊ इथं, चावल आणि डाळ वगैरे घालून घेऊ 2 मिनिट। मी मिरच्या वगैरे घालत नाही, तिखट घालणार आहे। खिचडी मला तिखट छान वाटते। हेल्दी आणि पौष्टिक खिचडी आहे ही। तर बघा, आता छान असं परतून घेऊ बसल्यानंतर आता आपण इथं सोयाबीन घालून घेऊ पिळून। या प्रकारे सोयाबीन छान 2-3 पाण्याने धुतले होते मी, तर छान पिळून घ्यायचं आणि असं घालून घ्यायचं। पूर्ण सोयाबीन घालून घेतल्यावर छान परतून घेऊ। बघा, तर आता याच्यामध्ये तिखट घालून घेऊ। मी 2 चमच तिखट घालत आहे इथं।
तुम्हाला लागण्यानुसार घाला. नमक पण 2 चमच घालत आहे. माझं संध्या नमक आहे. आणि तिखट वगैरे घातल्यावर छान परतून घेणार आहे मी. या प्रकारे छान परतून घेऊ. तर बघा आता 2 मिनटं झाकून शिजवून घेऊ. 1 मिनटं बस. तर आपले 2 मिनटं झालेले आहे. आता आपण बघा सगळे हे झालेले आहेत. आता आपण पाणी घालून घेऊ. संबारसुद्धा घालून घेऊ थोडंसं, कारण मग कुकर लावल्यावर वरतून घालता नाही, तरी पण मी ताटामध्ये घालून घेते. तर थोडा संबारसुद्धा घातली पत्ते. तर आता पाणी घालून घेऊ. भात घालतो त्याच्यातून थोडंसं अर्धा झाले, जास्तच पाणी घालू. तर बघा कसे दिसत आहे छान. असं टमाटर राहिला पाहिजे, त्याच्यातून सगळे फोडी दिसला पाहिजे, तर छान वाटते खायला खिचडी. तुरीची डाळ, मुगाची डाळ आणि मसूरची डाळ, 3 डाळ मिक्स आणि चावल, सोयाबीन, आलू वगैरे सगळं घालून आपली खिचडी आज हेल्दी खिचडी बनत आहे. खिचडी आहे ते थोडा पाणी जास्तच घालून घेऊ आपण. बघा तर आता माझे पूर्ण पाणी वगैरे हे करून झालं. आता फुल पॉवर करून आपण कुकरला झाकण लावून घेऊ आणि सिटी होऊ देऊ. 2-3 खिचडीला 3-4 सिटी होऊ देऊ. तर आता आपण कुकर झाकण लावून घेऊ. बघा झाकण लावलेलं आहे. तर सिटी होतपर्यंत छान शिजू देऊ. तर आपली खिचडी आहे रेडी. बघा या प्रकारे आपली खिचडी झालेली आहे रेडी. हेल्दी आणि पौष्टिक खिचडी आहे. तर बघा ही आपली खिचडी रेडी आहे. आणि त्याच्यासोबत खायला दही, मिठीवाली दही, पण इथं साखर नाही घातले, विदाउट साखर. तर या प्रकारे बनवून बघा, खाऊन बघा. खूप टेस्टी वाटते गाईज, एक नंबर लाजवाब. तर रेसिपी आवडली तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बाय गाईज, टेक केअर.